काय गोष्ट वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग. तर तुम्ही 2 दिवस बघितलात मी लालबाग परेलमध्ये सर्व गणपतीचं दर्शन घेतलं आणि आत्ता वेळ आली ती अँटॉफिलचे सर्व महागणपती बघण्याची. म्हणजे अँटॉफिलमध्ये जेवढे मोठे मोठे गणपती बसतात लहानापासून मोठ्यापर्यंत तर सर्व गणपती आपण एक्सप्लोअर करणार आहे, त्यांचं दर्शन घेणार आहे. हा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. आपण आता अँटॉफिलला चाललो आहे दर्शनासाठी. तर अजून उद्या पण तुमच्यासाठी नवीन कोणता तरी ब्लॉग येईल, कोणत्या तरी दुसऱ्या गणपतीचं दर्शन भेटेल तुम्हाला करायला घरात बसल्या बसल्या. तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जा फटाफट सबस्क्राईब करा. आत्ता आपण आलो आहोत वडाळ्याचा मोरया या गणपतीचं दर्शन घ्यायला. तर तुम्हाला मी हा गणपती दाखवतो. आत्ता आपण आलो आहोत अँटॉफिलचा लाडक्या गणपतीचं दर्शन घ्यायला. तर तुम्हाला हा गणपती सुद्धा दाखवतो मी. आपण आलो आहोत मुंबईचा इच्छापूर्ती या गणपतीचं दर्शन घ्यायला. हा गणपती सुद्धा बघा तुम्ही. आपण आलो आहोत अँटॉफिलचा सम्राट या गणपतीचं दर्शन घ्यायला. हा गणपती सुद्धा बघूयात. आपण आतमध्ये जाऊयात आणि या गणपतीचं दर्शन घेऊया. आपण आलो आहोत अँटॉफिलचा लंबोदर या गणपतीचं दर्शन घ्यायला. हा गणपती सुद्धा बघूयात. आतमध्येच जाऊयात. आणि इथे अँटॉफिलच्या खूप मोठ्या मोठ्या मूर्त्या आहेत जे तुम्ही बघितलात. इथे एकही मला लहान मूर्ती दिसली नाही. सर्व 10 फुटांच्या वरतीच आहेत मूर्त्या. तर आता आपण हा गणपती सुद्धा बघूया आणि इथून जाऊयात आपण अँटॉफिलचा महाराजा या गणपतीचं दर्शन घ्यायला. अगोदर तुम्हाला हा गणपती दाखवतो मी.
आता आपण आलो आहोत एंटॉफिलचा महाराज या गणपतीचं दर्शन केलं. हा गणपती सुद्धा तुम्ही बघा. सो आज आपलं आजचं सर्व गणपतीचं दर्शन झालं एंटॉफिलमधील. उद्यासुद्धा तुम्हाला मी दाखवेल कुठे गेलो तर त्या गणपतीचं सुद्धा दर्शन दाखवेल मी तुम्हाला. खेतवाडी बाकी अजून, जर उद्या प्लॅन झाला तर उद्या जाऊ आम्ही खेतवाडीला. त्या गणपतीचं सुद्धा दाखवू तुम्हाला, मी दर्शन देईन. आणि हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चॅनलला. तर आपण भेटूत आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर चलो बाय.